धीरेंद्र शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबांनी अखेर आपल्या वादग्रस्त विधानावरून माफी मागितलेली आहे। नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं। त्यानंतर अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, त्यांच्यावर टीका झाली। अखेर बागेश्वर बाबांनी माफी मागितलेली आहे। नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं। दरम्यान पुढील गुन्ह्यामध्ये ताबा मिळवण्याकरता तपास यंत्रणेनं अर्ज केलेला आहे। लवकरच एसआयटीकडून पुढील कारवाई केली जाणार आहे। सोलापूर महापालिका रुग्णालयामध्ये आणखी 4 बालमाता आढळलेली आहेत। अल्पवयीन माता असल्याचं समजताच डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली। सोलापुरामध्ये बालमाता प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारी आणि खासगी डॉक्टर्स अलर्ट मोडवर आलेले आहेत। दरम्यान महापालिकेकडून 130 प्रसूतीगृहातील महिलांची फेर तपासणी करण्यात आली। बीडच्या नेकनूरमध्ये पोलीस स्टेशनच्या समोर झालेल्या दगडफेकीचं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे। किरकोळ अपघातावरून महिलेला मारहाण केल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले होते। याचवेळी 2 गटात दगडफेक झाली। नेकनूर गावातील दगडफेक प्रकरणातील धक्कादायक कारण समोर आलंय। रिक्षाचा किरकोळ धक्का लागल्यानंतर वाद निर्माण झाला आणि त्यातून काही जणांनी दुचाकी आडवी लावून एका 33 वर्षाच्या महिलेचा विनयभंग केला। तसंच तिच्या नातेवाईकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। बीडच्या नेकनूरमध्ये महिलेला मारहाण आणि दगडफेक प्रकरणानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली। या ठिकाणी बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांनी भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली, तसंच कठोर कारवाईच्या सूचना दिल्या। या प्रकरणामध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। रायगड लोणेरे तरुणी हत्याकांड प्रकरणामध्ये आरोपी अनीस मोहम्मद खान मालदारला अटक करण्यात आली। 6 दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मोठं यश आलेलं आहे। मलकापूर इथल्या वादग्रस्त संत एकनाथ लोमटे महाराजांच्या मठामध्ये आयोजित सप्ताहादरम्यान दुर्दैवी घटना घडली। कीर्तनाकरता आलेल्या वारकरी शिक्षण संस्थेतील 15 वर्षाच्या मुलाचा तळ्यात बुडून मृत्यू झाला। 5 मुलं पोहण्याकरता गेली होती, त्यापैकी 4 मुलांना वाचवण्यात यश आलं, पण घटनेनंतर 5 तास उलटूनही प्रशासनाची आपत्कालीन टीम पोहोचली नाही, त्यामुळे संताप व्यक्त होतोय। एक सविस्तर बातमी आपण बघूया। आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केलेली आहे आणि अजित पवारांच्या अपघाताच्या तपासाबाबत काही प्रश्न पुन्हा उपस्थित केलेले आहेत। अजितदादांच्या अपघाताला परवा 3 महिने होतील, मात्र अद्यापही तपास पुढे गेलेला नाही। सीआयडी नेमकं काय करते हे देखील कळायला मार्ग नाही। त्यामुळे 28 तारखेला सकाळी 10 वाजता पुण्यातील सीआयडी ऑफिसला भेट देऊन तपासाची सद्यस्थिती तपासून घेणार आहे। तसंच माझ्याकडे आलेली नवीन माहिती आणि कागदपत्र सीआयडीकडे सादर करणार आहे। रोहित पवारांनीही एक्सवर पोस्ट केलेली आहे। अजितदादांच्या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याच्या मागणीला 2 महिन्यांहून अधिकचा कालावधी झालाय। केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटून सीबीआय तपासाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाला 1 महिना लोटलेला आहे। काहीही कार्यवाही झालेली नाही। या संदर्भात त्यांनी सूतोवाच केलेला आहे आणि अनेक प्रश्न विचारलेले आहेत। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। वसई विरारमध्ये बुलेट ट्रेन विकास आराखड्यावरून सुरू असलेल्या वादाला नवं वळण लागलंय। महापालिकेच्या सभागृहामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी एकमतानं या विकास आराखड्याला स्थगिती दिली आहे। वालईपाडा स्टेशन परिसरातील नागरिक आपल्या जमिनी आणि घरं वाचवण्याकरता आक्रमक आहेत। या प्रकल्पामुळे आपल्याला स्थलांतरित व्हावं लागेल अशी भीती स्थानिकांमध्ये आहे। विरार पूर्वेतील चंदनसार रोडवर यूटर्न घेताना झालेल्या वादातून 2 कार चालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। दगड आणि लोखंडी रॉडनं मारहाण करत कारच्या काचा फोडण्यात आला। हा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। सावदा इथल्या श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्या मंदिरामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान पाणी आणि पंख्यांची अपुरी व्यवस्था असल्यानं विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला। पालकांच्या तक्रारीनंतर उपनगराध्यक्ष फिरोज खान पठाण यांनी तातडीनं शाळेला भेट देत सुविधा उपलब्ध करून दिल्या।
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री आणि आमदार संजय गायकवाड यांचा संगमनेर इथं निषेध करण्यात आला। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचं दहन केलं।